चला पाहूया महाराष्ट्रातील आजच्या 3 मोठ्या घडामोडी. पुण्याचं राजकारण, सोलापूरचं शिक्षण आणि मुंबईची हवा या बातम्या वेगळ्या असल्या तरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तर मग आजच्या महत्त्वाच्या बातम्या काय आहेत? सुरुवात करूया पुण्यापासून. पुण्यात सध्या राजकारण चांगलंच तापलंय. आघाड्या आणि आरोप प्रत्यारोपांमुळे सगळी समीकरणं बदलली आहेत. मूळ संघर्ष आहे राष्ट्रवादीच्या 2 गटामध्ये आणि त्यांच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरून. अजित पवार गटाचं म्हणणं आहे की तुतारीचे उमेदवार घड्याळाच्याच चिन्हावर लढतील. पण शरद पवार गट मात्र वेगळं लढण्यावर ठाम आहे. आघाडीचा निर्णय स्वतः शरद पवारच घेणार आहेत. आणि या राजकीय गोंधळातच आता एका नवीन वादामध्ये भर पडली आहे. एका जमीन प्रकरणात अजित पवारांच्या OSDचं नाव आलंय आणि यासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये. आता पुण्याचं राजकारण सोडून सोलापूरकडे वळूया. इथली गोष्ट तर आणखीनच गंभीर आहे. गोटी गावातली जिल्हा परिषदेची शाळा चक्क 2 महिन्यांपासून शिक्षकाविना आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. पालक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सोलापूरनंतर आता वळूया मुंबईकडे. इथे तर थेट सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईची हवा इतकी खराब झाली आहे की उच्च न्यायालयाला स्वतःहून दखल घ्यावी लागली आहे. तर मग ह्या वेगवेगळ्या शहरांतील बातम्या आपल्याला एकत्र काय सांगतात? पुण्यात राजकीय अनिश्चितता, सोलापुरात शैक्षणिक दुर्लक्ष आणि मुंबईत आरोग्य संकट सगळीकडेच आव्हानं आहेत. म्हणजे प्रशासन, शिक्षण आणि पर्यावरण ह्या आघाड्यांवर महाराष्ट्र पुढे कसा जाणार हाच खरा प्रश्न आहे.